नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कर्जमाफीची पहिली आणि दुसरी यादी ही जाहीर केलेली आहे। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता प्रश्न विचारत आहेत की सर, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी जाहीर केलेली आहे, मग स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया किंवा ज्या काही इतर बँकांची कर्जमाफीची यादी कधी येणार आहे आणि ती यादी आल्यावर आम्हाला नाव कसं बघायचं आहे आणि कर्जमाफीचं सगळं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कर्जमाफीचं कुठलं अपडेट घेणार आहोत की इतर बँकांची यादी आल्यावर यादी कधी येणार आणि यादी आल्यावर शेतकऱ्यांना काय करायचं आहे, कर्जमाफीसाठी पात्रता कशी असणार आहे, 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी कुठलं काम करायचं आहे, याचबरोबर एका शेतकऱ्याचं 2 बँकेत कर्ज असेल तर त्याचं दोन्ही कर्जमाफ होणार का एकच होणार, या संदर्भात, रेग्युलर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि 2019च्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, या सर्व प्रश्नाचे आपण डिटेलमध्ये उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफी संदर्भामधले सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळतील आणि जेणेकरून कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला ती कामे सुद्धा करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची एकंदरीत 7.5 लाख शेतकऱ्यांची ही यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। आता या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आले असेल तर त्यांनी काय करायचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे, तुमची केवायसी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन करायची आहे। यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला केवायसी करायची आहे। आता हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती, पण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा इतर बँकांकडून आपलं कर्ज घेतलेलं आहे, परंतु अद्यापही सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली नाही। परंतु ही यादी पुढच्या 2 दिवसांमध्ये ही जाहीर होणार आहे। आता उद्या पुन्हा एक कर्जमाफीची यादी येणार, परवा पुन्हा एक येणार, म्हणजे अशी रोजची 1 ते 2 यादी कर्जमाफीची येणार आहे। परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, त्या बँकांची यादी उद्या किंवा परवाच्याला येण्याची शक्यता जास्त आहे। आता तुमचं जर यादीमध्ये नाव आलं असेल तर सर्वप्रथम तुमचं यादीमध्ये नाव चेक करायचं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा पोर्टल सरकारने चालू केलेला आहे, जवळच्या सीएससी केंद्रावर जायचं आहे आणि तुमचं यादीमध्ये नाव बघायचं आहे। यादीमध्ये नाव असेल तर त्या यादीमधला जो नंबर आहे त्याच सीएससी केंद्रावरती त्याच केंद्रावरती तुम्ही तुमची केवायसी, तुमचं आधार प्रमाणीकरण करायचं आहे। ही गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि आधार प्रमाणीकरण म्हणजे तुमचा अंगठा लावल्याच्या नंतर 48 तासाच्या आत कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतील, अशी माहिती सहकार विभागाने दिलेली आहे। यानंतर पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, की कर्जमाफीसाठी कुठले शेतकरी सरकारने पात्र केलेले आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की मी पात्र आहे का, मी अपात्र आहे का, मग यादीमध्ये नाव येईल का, नाही येणार। मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, सरकारने स्पष्ट 15 जुलैच्या GR मध्ये तारीख सांगलेली आहे। 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यानच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची ही कर्जमाफी असणार आहे। पुन्हा एकदा तारीख सांगतो, 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यानच्या या मधल्या कालखंडामधल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट ही कर्जमाफी होणार आहे। मग आता पुढचं असं अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्या शेतकऱ्याचं 2 लाख तर माफ होणार, मग आता 2 लाखाच्या वरचं कर्ज कसं माफ होणार, हे तर कर्ज माफ होणार नाही, हे तर शेतकऱ्याला आता भरावंच लागणार आहे असं सरकारने सांगलेलं आहे। तर मग याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये सहभागी करून किंवा त्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये लागू करून त्या शेतकऱ्याला वरचं कर्ज ओटीएस योजनेअंतर्गत काही कर्ज भरून बाकीचं त्या शेतकऱ्याचं कर्ज नील केलं जाणार आहे। अशा प्रकारची अपडेट आपल्याला देण्यात आलेली आहे। याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही माध्यमातून असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांच्या वरचं कर्ज आहे, 2 लाखांच्या वरच्या कर्जामध्ये शेतकऱ्यांना ओटीएस योजनेअंतर्गत सवलत मिळणार आहे, अशी माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मग उत्तर असं आहे की 2 लाखांच्या वरचं कर्ज जरी असेल
तर त्या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला 2 लाखाच्या वरच्या पैशासाठी सुद्धा ओटीएस योजना लागू होणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत आहे, कारण की काही शेतकऱ्यांनी उदाहरणार्थ एका शेतकऱ्याचं 2 बँकेत कर्ज उचललेलं असेल, तर बरेच सारे शेतकरी असे आहेत की स्टेट बँकेतून सुद्धा एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख, त्या शेतकऱ्याने 1 लाख उचललेत आणि युनियन बँकेमध्ये जवळपास उदाहरणार्थ मी एक शेतकरी आहे आणि मी एसबीआय मधून सुद्धा 1 लाख रुपये कर्ज उचलले आणि युनियन बँकेमधून सुद्धा 1 लाख रुपये कर्ज उचलले. मग आता शेतकरी म्हणत आहेत की सर, मी वेगवेगळ्या 2 बँकेतून कर्ज उचलले, मी एकट्यानेच उचललेलं असं शेतकरी म्हणत आहेत. मग माझं 2 ला 2 माफ होणार का एकच होणार? तर याच्यामध्ये स्पष्ट आहे की तुमचं 2 लाखापर्यंत असेल तर 2 बँकाकडे असेल तर दोन्ही बँकावरील यादी तुमचं नाव पाठवतील. मग 2 लाख रुपयापर्यंत असेल तर 1-1 लाख दोन्ही बँकाचे, दोन्ही याद्यामध्ये 2 अलग अलग तुमचे नाव येतील. मग याच्यामध्ये असं आहे की एखादं जर तुमचं एकाच बँकेचं 2 लाखाच्या वरचं असेल किंवा 2 लाखापर्यंत असेल आणि दुसऱ्या बँकेत तुम्ही स्वतः घेतले असेल तर कुठलंही म्हणजे किती कर्ज काढा तुम्ही, फक्त 2च लाख रुपये माफ होणार असं एक याच्यामध्ये स्पष्ट आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याचं कर्ज 2-3 बँकाकडे असेल, किती असू द्या, त्यातले 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख तुमचं किती असू देत, फक्त 2च लाख रुपये माफ होणार. अशा संदर्भातले कर्जमाफीचे या शेतकऱ्याचं उत्तर आहे. त्यानंतर रेग्युलर शेतकऱ्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहेत की रेग्युलर शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार असे सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघत आहोत. परंतु याच्यामध्ये स्पष्टता कुठली नाही. राज्य सरकारने याबद्दल कुठलेही 2 लाख रुपये माफ होणार कुठलेही स्पष्ट मत दिलेलं नाही. फक्त एवढं आहे की रेग्युलर शेतकरी, जे शेतकरी 2023, 24, 25 पर्यंत रेग्युलर शेतकरी कर्ज काढतात, कर्ज भरतात, थकीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. पण याच्यामध्ये एक सूट सरकारने टाकलेली आहे. म्हणजे 2026-27 मध्ये ती अट अगोदर टाकली होती, आता 15 जुलैच्या GR मध्ये ती अट काढून टाकली. मग तुम्ही 2026-27 ला जरी कर्ज भरलं नसेल तरी देखील सुद्धा तुम्हाला 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. पुढचा अपडेट आहे की 2019च्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? सरकारने जो 15 जुलैचा GR काढलाय त्या GR मध्ये स्पष्ट सांगलेलं आहे की तुमचं 2019च्या नंतरचं कर्ज असेल तरच माफ होणार. 2019च्या अगोदरचं असेल 18, 17, 16 तर ती तुमची कर्जमाफी होणार नाही, हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे 15 जुलैच्या GR मध्ये 2 सरकारने बदल केलेत, अटी शिथिल केल्यात. की याच्या अगोदर सांगलं जातो की ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाली होती, ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झाली होती, त्या शेतकऱ्यांना फक्त 50 रुपयाची कर्जमाफी होणार, 2 लाखांची कर्जमाफी पूर्णपणे होणार नाही असं सरकारने सांगलं होतं. परंतु ही अट मागे घेतली आहे. जरी तुमची 2019 ला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत तुमची कर्जमाफी झाली असेल तरी देखील सुद्धा तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र होत असाल तरी तुम्हाला पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. अशा संदर्भातलं एक कर्जमाफीचं अपडेट आहे. एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 7.5 लाख शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आलेली आहेत. आता ज्या शेतकऱ्यांची त्या यादीमध्ये नाव आहेत त्यांनी आपलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे आणि जवळच्या CSC केंद्रावर किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं आधार प्रमाणीकरण, तुमची KYC करायची आहे. आता KYC करण्याचा फक्त एकच मार्ग आहे, OTP द्वारे KYC होणार नाही, तुमचा अंगठा लावल्याशिवाय KYC होणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये तुमचा अंगठाच लावावा लागणार आहे. अंगठा नसेल तर तुमची KYC होणार नाही. फक्त एकच सिस्टम आहे, अंगठा लावा, KYC करून घ्या. KYC केल्यावर 48 तासामध्ये तुमचे कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये सहकार विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातील. तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट, डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.